काल खूप छान महडच्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन करू शकता. एकदम छान असं शूट केलेलं आहे मी. आणि त्यानंतर निघालेलो आहोत आम्ही ओझरला. तर 8:15 वाजता तिथून निघालो आणि जेवणासाठी हॉटेल शोधत आणि ट्रॅफिक देखील होती, तर त्यामुळे इथे पोहोचलेलो आहोत आम्ही ओझरला 2 वाजता. तर 2 वाजताना खूप शांत वाटत होतं आणि एकही तिथे व्यक्ती कोणीही दिसत नव्हतं. सगळ्या गाड्या फुल असं लागलेल्या होत्या. पार्किंगला जागा तर भरपूर होती, कारण की ना हे खूप मोठे ठिकाण आहे ओझरचं विघ्नहर्ता. आणि इथे मंदिराचीच ही पार्किंग आहे, खूप मोठी आहे. तर इथे आम्ही गाडी वगैरे लावली, पण रूम शोधण्यासाठी खूप वेळ गेला आमचा. 2:30 तरी वाजले आणि आजूबाजूला देखील आम्ही रूम पाहिल्या. आणि पुढे तुम्हाला दिसत आहे खूप मोठं असं भक्तनिवास आहे. तर एवढं मोठं हे आहे भक्तनिवास, एवढं मोठं भक्तनिवास आहे, पण तिथे एकही रूम आम्हाला अजिबात मिळालेली नाही आहे. आणि आजूबाजूला देखील आम्ही छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये देखील शोधलो, तर तिथे देखील फुल होते. आणि ह्या गाड्या ज्या आहेत ना त्या अशाच लागलेल्या नाही आहेत, यामध्ये लोक देखील ना झोपलेले होते. तर आम्ही 1-2 जणांना आवाज देऊन देखील विचारलो रूमची वगैरे सुविधा, तर त्या बोलले रूम्स कुठेच अवेलेबल नाही आहे. तर त्यामुळे आम्ही इथेच ना गाडीमध्ये झोपलेले आहोत. तुम्ही पाहायला जाऊ नका आता, कारण की ना थोड्याच वेळामध्ये 3 देखील वाजतील आणि 3 वाजल्याच्या नंतर ना परत उघडेल सगळं आणि 4 वाजल्यापासून दर्शन देखील सुरू होणार आहे. तर एखाद्या तासासाठी तुम्ही ना गाडीमध्येच आराम करा आणि त्यानंतर ना रूम जर कोणत्या खाली झाल्या तर तुम्हाला भेटतील. तर आम्ही तसंच केलो आणि त्यानंतर मग सकाळी 3 वाजताच 4 वाजता ना रूम आम्हाला एक भेटली आणि त्या रूममध्ये जाऊन आम्ही आंघोळी वगैरे सगळं करून घेतलं, फ्रेश झालो आणि दर्शन खूप छान असं भेटलं आम्हाला. सकाळी खूप शांत वाटत होतं आणि खूप प्रसन्न. तर तुम्हाला देखील ना पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. तर असा होता आमचा ओझरचा प्रवास. आणि खायचे प्यायचे काय काय वांते झाले हे देखील तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे. तर रूम देखील आम्हाला भेटलेली नाही आहे यावेळेस ना प्रवासामध्ये. खूप म्हणजे काहीच आम्ही ऑर्गनाईज म्हणजे काहीच कोणत्याच गोष्टींचं मॅनेज केलं. आम्ही अचानकच ही ट्रिप काढली होती, त्यामुळे आम्हाला ह्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आल्या, पण खूप मजा देखील आली. तर हे देखील भक्तभवन ना पुढच्या साईडला छोटंसं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्हीही दाखवलं मी. हे खूप सारं आहे जागा, पण आम्हाला एकही रूम भेटली नव्हती. तर चला मग झालं सगळं छान असं, अंघोळ वगैरे झाले आमच्या, सगळं फ्रेश वगैरे झालो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही जात आहोत मंदिरामध्ये. मंदिर देखील खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आम्ही चाललेलो आहोत. एवढी सकाळ होती तरी देखील ना इथे गर्दी होती, कारण की सगळे येऊन स्टे करतात रात्री आणि सकाळी ना दर्शनाला जातात. तर त्यासाठी गणपती बाप्पाची जयंती होऊन गेली होती आणि साधारण एखादा 2च दिवस झाला असेल किंवा एखादाच दिवस झाला असेल, मला आत्ता सध्या तेवढं आठवत नाही आहे, कारण की हा व्हिडिओ ना जानेवारीचा आहे. खूप सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन केले होते. फुल हे ना ओरिजिनल फुलांचे डेकोरेशन आहे, इतकं छान. गणपती जयंती असल्यामुळे खूप छान केलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खूपच मस्त वाटत होतं. आणि तुम्ही पाहू शकता हे मंदिर किती सुंदर आहे, छान असं दगडी बांधकामाचं. आणि ना पायऱ्या देखील आहेत इकडून तिकडे जाण्यासाठी दर्शनाला. खूप मस्त वाटत होतं, तुम्ही पाहू शकताय. आता ही सगळी लाईन जी आहे ना जाण्यासाठी थांबलेली आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता की पायऱ्या आहेत. मग परत इकडून राऊंड व्हायचं आणि परत इकडून तिकडून फिरून असं दर्शनासाठी जायचं. असं म्हटलं जातं, देवाचं जरी दर्शन नाही झालं आणि देवाच्या मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं तरी पण देवाचं दर्शन झाल्यासारखंच असतं. तर त्यामुळे ना मी देवांचं जरी दर्शन कोणत्या बाप्पांचं देता नाही आलं तर कळसाचं देखील दर्शन तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये देत आहे. तर तुम्ही पाया पडून घेऊ शकता. मी असं ऐकलं होतं, तर त्यामुळे मी कळसाचं प्रत्येक वेळेस ना शूट देखील घेत होतं आणि खूप मस्त वाटत होतं. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ना फ्लावरचं विघ्नहर्त असं नाव देखील लिहिलेलं आहे. आणि हे आहे आतमधून मंदिर, खूप मस्त वाटत होतं. आम्ही दर्शन करून आल्यानंतरच ना तर मी हे शूट करून घेतलेलं आहे. इथे सगळी हे ना दुकानं आहेत, आतमध्ये फुल दुकानांचं आहे. प्रसादासाठी जे जे घ्यायचं ना ते आपण घेऊ शकतो. आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आणि गणपती बाप्पा वगैरे. आणि मी तिथे जाऊन हात लावून बघितलं तर एकदम ना ते हलके हलके होते, एकदम म्हणजे असं दगडाचे वगैरे नव्हते. असं वाटत होतं की थर्माकोलचे वगैरेच आहेत, हात लावलं तरी पडतील असं होते, एकदम हलके होते. खूप सुंदर वाटत होतं ते पण. दर्शनाच्या नंतर आम्हाला खूप लागलेली होती भूक आणि मग आम्ही आलेलो आहोत इथे. मस्तपैकी डोसे मागवले, मेंदू वडे, ज्याला जे जे खायचे त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या डिश मागवल्या.
आणि पोटभर खाल्लो. पण ह्या हॉटेलमध्ये ना, या मंदिराच्या जवळच हे हॉटेल आहे. ते खूप महाग आहे. प्राईस देखील होतं म्हणा, पण खूप महाग होतं. एक इडलीची प्लेट देखील ना 170 का 80 रुपयाला होती आणि डोसा पण तसंच भाव असं खूप महाग होतं. आणि मस्तपैकी सगळ्यांनी एक प्लेट सगळ्या गोष्टी. मंदिराच्या बाहेर पार्किंगचा एरिया आहे ना, तिथे देखील खूप मस्त वाटत होतं. दर्शन झालेलं आहे आणि पोट पण फुल आहे. आता निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. पालीला पण असं सेम डोंगर होता आणि आता लेण्याद्रीला पण जाते असं सेम डोंगर. किती मोठा आहे ना, पण सुंदर पण वाटतंय. या डोंगरावर नाही रे.